हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 12th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स 2 हा सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक आहे 5th इंडेक्स नंबर. ठीक आहे, तर बघूया आज आपण काय शिकणार आहोत ते. सो आजच्या मेथडचं नेम आहे वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड. ओके, सो काही फॉर्म्युलाज आहेत आणि हे फॉर्म्युलाज आपल्याला यूज करायचे आहेत आणि सॉल्व्ह करायचं. वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथडचा फॉर्म्युला जो आहे, वेट प्राइस इंडेक्स फाइंड आउट करायचं असेल तर समेशन P1W अपॉन समेशन P0W इंटू 100. तर हा फॉर्म्युला नंबर 1 नोट करून ठेवा तुमच्याकडे. सो वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड प्रमाणे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे, देन आणखीन काही फॉर्म्युलाज आहेत जे आपल्याला यूज करायचे आहेत येणाऱ्या एक्सरसाइजमध्ये. त्याच्यामध्ये पहिला येतो लास्ट प्राइस इंडेक्स नंबर. तर तिथे L लेटर यूज होईल, तर ते लास्ट प्राइस असेल. आणि फॉर्म्युला काय बघा, समेशन P1Q0 अपॉन समेशन P0Q0 इंटू 100. हा लास्ट प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं आहे, रिमेंबर. देन नेक्स्ट आहे प्राइस इंडेक्स नंबर, मग P लेटर असेल आणि फॉर्म्युला असा येणार समेशन P0Q1 अपॉन समेशन P0Q1 इंटू 100. सो मिस्टेक इज हियर, P1 येणार इथे P1Q1 upon summation P0Q1, okay, into 100. So this is for 500 प्राइस इंडेक्स. द डॉर्बिश बावले, या दोन मेन आहेत, लास्ट प्राइस आणि 500ची. त्याच्यानंतर डॉर्बिश बावले काय बघा, डॉर्बिश बावले शॉर्टमध्ये डीबी म्हटलेलं आहे. डॉर्बिश बावले प्राइस इंडेक्स नंबर, तर ही कशी मिळणार आहे. ओके, सो बघा लास्ट प्राइस इंडेक्स आणि 500 प्राइस इंडेक्सचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यातून जी व्हॅल्यू मिळेल त्याची ॲव्हरेज तुम्ही करू शकता. ॲव्हरेज, या दोघांची ॲव्हरेज करणार तर तुम्हाला डॉर्बिश बावले मिळणार. सो एक ॲव्हरेज असते यांची. हा फॉर्म्युला पुढे तुम्हाला दिसेलच इथे. सी लास्ट प्राइसनुसार मिळणारा आन्सर आणि 500 नुसार मिळणारा आन्सर प्राइस इंडेक्सचं ॲडिशन होईल, अपॉन 2 करायचं की तुम्हाला हे आन्सर मिळेल. सो सेपरेटली फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे. ओके, बट हा फॉर्म्युला आहे, हा तुम्ही लक्षात ठेवला तरी नो प्रॉब्लेम डॉर्बिश बावलेसाठी. ओके, दोन्हींचं कंबाईनच असणार आहे. ओके, देन फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर. तर बघा रूटमध्ये आहे, दोन्हींची इंटू करायची, लास्ट प्राइस आणि 500च्या व्हॅल्यू जे आहे ना त्यांची इंटू करायची आणि रूटमधून त्यांचं आन्सर जे मिळेल दॅट इज फिशर प्राइस इंडेक्स नंबर. ओके, नंबर 4. देन मार्शल एजवर्थ ME, मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर. हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर हा फॉर्म्युला इथून बघा, हे तुम्ही रिमेंबर करू शकता. ओके, और सेपरेटली आपण हे इंटू करून असं घेऊ शकतो फॉर्म्युला. सी लाईक दिस, इट विल बी इझी टू रिमेंबर. नोट इट इन युअर बुक. समेशन P1Q0 प्लस समेशन P1Q1 अपॉन समेशन P0Q0 प्लस समेशन P0Q1 इंटू 100. सो हा मार्शल एजवर्थचा फॉर्म्युला म्हणे. सो याच्या व्हॅल्यूज तुम्हाला प्रॉपरली घेता येणार नाही आहेत, त्यासाठी डिफरंट ऍक्टिव्हिटी करावी लागेल. सो या व्हॅल्यूज ऑलरेडी प्रेझेंट असणार आहे जे आपण करणार त्याप्रमाणे. सो हे इझी असेल लक्षात ठेवण्यासाठी. सो मार्शल एजवर्थ. अँड लास्ट वन इज वाल्श प्राइस इंडेक्स नंबर, आणि तो अशा पद्धतीने आहे. ओके, सो स्टुडंट्स, हे ऑल फॉर्म्युलाज तुम्हाला रिमेंबर करायचे आहेत आणि याचा यूज आपण पुढे घेणार आहोत. सो फर्स्ट वेटेड ॲव्हरेज, देन लास्ट प्राइस इंडेक्स नंबर, 500 प्राइस इंडेक्स नंबर, देन डॉर्बिश बावलेस प्राइस इंडेक्स नंबर ॲव्हरेज, देन फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर दिस वन, अँड देन मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर अँड वॉल्श प्राइस इंडेक्स नंबर. ओके, ना आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेत आहोत, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहात त्याच्यामध्ये. ठीक आहे, चलो. ओके स्टुडंट, टेक्स्चुअल एक्सरसाइज 5.2. कॅल्क्युलेट लास्ट प्राइस, 500, डॉर्बिश बावलेस अँड मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर इन प्रॉब्लेम 1 and 2. सो दोन प्रॉब्लेम्स आहेत तुमच्याकडे. तर पहिला प्रॉब्लेम आपण घेणार आहोत तिथे लास्ट प्राइस फर्स्ट, 500 सेकंड, डॉर्बिश बावले थर्ड अँड मार्शल एजवर्थ फोर्थ. असे 4 तुम्हाला प्राइस इंडेक्स फाइंड आउट करायचे आहेत. गिव्हन इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला कमोडिटी दिसते, ABCची बेस इयर दिसतात आणि करंट इयर. बेस इयरसाठी प्राइस आणि क्वांटिटी दोन्ही इन्फॉर्मेशन आहे. करंट इयरसाठी प्राइस आणि क्वांटिटी दोन्ही आहे. बेस इयरची प्राइस तुमच्यासाठी P0, बेस इयरची क्वांटिटी Q0 तुमच्यासाठी, करंट इयरची प्राइस P1 अँड करंट इयरची क्वांटिटी Q1. ओके, सो हे तुम्हाला 4ही व्हॅल्यूज ॲज इट इज लिहून घ्यायच्या आहेत. कमोडिटी लिहिली ॲज इट इज, प्राइस P0 ॲज इट इज लिहिली, क्वांटिटी Q0 बेस इयरची ॲज इट इज लिहिली, करंट इयरची प्राइस P1 ॲज इट इज लिहून घेतली, करंट इयरची क्वांटिटी Q1 ॲज इट इज. ओके, अँड नाव हे 4 कॉलम्स लिहिल्यानंतर आपल्याला आणखीन एक्स्ट्रा 4 कॉलम क्रिएट करायचे, ज्याच्यामध्ये
प्राइस इंटू क्वांटिटी यांचं रिलेशन घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे प्राइस आहेत 2 P0 Q1, क्वांटिटी आहेत 2 Q0 Q1. सो प्राइसचं क्वांटिटीचे रिलेशन, तर पहिली प्राइस आणि क्वांटिटी 2 यांचं रिलेशन दाखवूया. फर्स्ट प्राइस क्वांटिटी अँड सेकंड क्वांटिटी. ओके, सो P0 Q0 यांचं रिलेशन, P0 Q1 यांचं रिलेशन काय होणार याच्यानुसार. P0 Q0 यांचं रिलेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन, मी म्हटलं तुम्हाला प्राइस इंटू क्वांटिटी. सो प्राइस इंटू क्वांटिटी 8 into 20 आणि P0 Q0 या कॉलम मध्ये लिहिणार आहोत. 8 into 20 160, 7 into 10 70, 3 into 30 90, 2 into 50 100. ओके, नाव P0 Q1 म्हणजे या 2 कॉलम्सचं मल्टिप्लिकेशन इथे येणार आहे. सो 8 into 50 120, 7 into 10 70, 3 into 25 75, 2 into 35 70. हे झालं फर्स्ट प्राइस अँड क्वांटिटी दोन्ही. आता सेकंड प्राइस म्हणजे ही आणि क्वांटिटी फर्स्ट पहिली ही येणार आहे अँड देन मग ही येणार आहे. सो P1 Q0 प्राइस आणि क्वांटिटी, P1 आणि Q1 प्राइस आणि क्वांटिटी. सो पहिला याच्याशी रिलेशन घेऊया. प्राइस धीस अँड क्वांटिटी धीस. 11 into 20 220, 12 into 10 120, 5 into 30 150, 4 into 50 200. आता P1 आणि Q1 यांचं रिलेशन लास्ट कॉलम मध्ये. 11 into 15 मल्टिप्लिकेशन 165, 12 into 10 120, 5 into 25 125, 4 into 35 140. सो तुम्हाला या चारही प्राइस आणि क्वांटिटी, प्राइस आणि क्वांटिटी वरून तुम्हाला 4 एक्स्ट्रा कॉलम क्रिएट करायचे आहे. ओके, सो त्याच्यामध्ये प्राइस आणि क्वांटिटी यांचं एकत्रित रिलेशन तुम्हाला दिसेल. ओके फाईन. आता यांची टोटल करायची तुम्हाला. ओके, सो या 4 कॉलम्सची टोटल करायचे. सो एवढी असणार आहे आणि आता तुम्ही फॉर्म्युलाज घेऊ शकता. लास्ट प्राइस फॉर्म्युला तुम्ही बघू शकता. लास्ट प्राइस फॉर्म्युला काय आहे. समेशन P1 Q0 अपॉन समेशन P0 Q0 इंटू 100. ओके, सो P1 Q0 this one and P0 Q0 this one 420, 690 upon 420 into 100. आता यांचे मल्टिप्लिकेशन सपोज 0 गेले 69 into 100 6900 होतात. डिवाइड बाय 42 यांचे डिवाइड जे होणार ते आन्सर इथे असणार आहे. तर तुम्ही डिव्हिजन केली पाहिजे, डिव्हिजन करून चेक करा. ओके, देन 500चं घ्यायचं आहे. समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q1. सो P1 Q1 550, P0 Q1 335 आणि अपॉन केल्यानंतर इंटू 100 होणार आहेत. यांचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायचं आपल्याला आणि मग इथे आन्सर येणार आहे. सो डायरेक्ट मी म्हणेन 550 इंटू 100 55,000 झाले. डिवाइड बाय 335 आणि आता तुम्हाला हवं तसं तुम्ही डिवाइड करू शकता. सिंपल 5 नंबर्सनी करू शकता, नंबर 5नी, और डायरेक्टली 335चा टेबल क्रिएट करून त्याने डिवाइड करू शकता. मग तुमचा आन्सर इथे मिळणार आहे. ओके, देन दोन्हींचे आन्सर्स हे आहेत 1 and 2. लास्ट प्राइस इंडेक्स नंबर अँड पास्ट प्राइस इंडेक्स नंबर दोघांचे ॲव्हरेज करणार तर डॉर्बिश बाउली मिळणार आहे. सो डॉर्बिश बाउले, सो दोघांचे ॲव्हरेज लास्ट प्राइस अँड पास्ट प्राइस अपॉन 2. ओके, सो दोघांचे ॲव्हरेज करायचे ऍड अपॉन 2. सो ही आन्सर मिळणार आहे. ऍड करायचे फर्स्ट, नंतर 2 ने डिवाइड करायचे. ओके, अँड मार्शल एजवर जो तुम्हाला फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे तो, सो समेशन P0 Q1 म्हणजे हे आधी घेणार प्लस नंतर हे घेणार. मीन्स याच्या बेसिसवरच आहे मार्शल एजवर. दोन्हींचे ऍडिशन होते आणि डिनॉमिनेटर कॉमन राहत आहे, म्हणजे डिनॉमिनेटर लाईन एकत्र राहते. सो आधी ऍडिशन होणार वरची न्यूमरेटरची, नंतर डिनॉमिनेटरची ऍडिशन इंटू 100 करायचे आणि मग त्यांचे ऍडिशन करून इंटू करून जे काही आन्सर मिळणार ते फायनली हे येणार आहे मार्शल एजवर. सो ऍड करा, ऍड केल्यावर इंटू 100 करावर आणि मग डिवाइड करा जो काही नंबर येईल त्याप्रमाणे. ओके, सो हे आपले आन्सर्स झाले. हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मल्टिप्लाय डिव्हिजन्स तुम्हाला करायला राहणार आहे. सो तुम्ही ते ट्राय करायचे आहे. ठीक आहे. सम नंबर 2 सी अगेन इन्फॉर्मेशन कमोडिटी बेस इयर म्हणजे प्राइस पहिली P0, क्वांटिटी Q0, करंट इयरची प्राइस P1 अँड Q1. चारही कॉलम ऍज इट इज राईट करून घ्यायचे आहेत आणि प्राइसचं क्वांटिटीची प्राइस इंटू क्वांटिटी असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. प्राइस इंटू क्वांटिटी. सो फर्स्ट प्राइस, फर्स्ट क्वांटिटी, फर्स्ट प्राइस अँड सेकंड क्वांटिटी. P0 Q0, P0 Q1, P0 Q0, P0 Q1 यांनी मागे पुढे ठेवलेले कसेही चालतील. आपण आधी सिक्वेन्स प्रमाणे जाणार. नंतर P1चं घ्यायचं आहे. P1 Q0, P1 Q1. सो P1 Q0 आणि P1 Q1 आणि मग त्यांचे मल्टिप्लिकेशन्स. ओके, यांचे मल्टिप्लिकेशन्स P0 Q0 मध्ये इथे
P0Q1चं मल्टिप्लिकेशन P0Q1 मध्ये. सो प्राइस आणि क्वांटिटीचे मल्टिप्लिकेशन करायचे आहेत. हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला मिळणार आहेत, मग त्यांचे ऍडिशन करायचे आहे, या व्हॅल्यूज मिळणार आहेत आणि ह्या व्हॅल्यूज घेऊन तुम्हाला स्टार्ट करायचं सोडवायला. सेम क्वेश्चन होता जे फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट जसं केलं तसंच. लॅस्ट पेजचं काय येणार P1Q0 अपॉन P0Q0. सो P1Q0 अपॉन P0Q0 ह्या व्हॅल्यूज घेतल्या दोन्ही आणि मग मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर जे काय आन्सर मिळणार ते हे येणार. सो 0 कट केला 116 इंटू 100 डिवाइड बाय 72 केल्यावर तुम्हाला आन्सर मिळेल. ओके, अदर कोणता टेबल असेल तर टेबलने डिवाइड करता येत असेल तर तुम्ही करू शकता. लाईकली तुम्ही 2चा और 4चा टेबल यूज करून इथे डिवाइड करू शकता अँड देन मल्टिप्लाय करू शकता. सो तुम्हाला हे आन्सर्स मिळणार आहे. डिव्हिजन मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. देन पार्शियसचा फॉर्म्युला समेशन P1Q1 अपॉन P0Q1. सो P1Q1 व्हॅल्यू एवढी आहे, P0Q1 एवढी आहे आणि मग तिथे घेतल्यानंतर अगेन कॅल्क्युलेशन्स येणार आहेत. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मस्ट आहे आणि ते यायला पाहिजे. तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनची, त्याप्रमाणे घ्यायचं आहे. नंतर दोघांची ॲव्हरेज करणार तर तुम्हाला डॉर्बिश वॉले शोधता येईल आणि मग थर्ड मार्शल एजवर्थ कसा घ्यायचा आहे तो फॉर्म्युला तुम्हाला कळला आहे. दोन्हीचं ॲडिशन असतं इथे कम्प्लिटली आणि इंटू 100. सो ॲडिशन केल्यानंतर जे व्हॅल्यू येतील त्या डिवाइड करून मल्टिप्लाय करून फायनल आन्सर हे येणार आहे. सो तुम्हाला चारही पार्ट महत्वाचे आहेत. लास्ट पेज प्राइस इंडेक्स नंबर, पार्शियस प्राइस इंडेक्स नंबर, डॉर्बिश वॉले प्राइस इंडेक्स नंबर अँड मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर. ओके, सो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे आहेत. ओके, नाउ स्टुडंट्स क्वेश्चन 5 वर फोकस करत आहोत. 2 क्वेश्चन्स आपण घेतलेत. थर्ड आणि फोर्थ बॅलन्स राहील, तो डिफरंट आहे, तो आपण नंतर घेऊया. क्वेश्चन नंबर 5. इफ लास्ट पेज प्राइस इंडेक्स नंबर व्हॅल्यू आहे 90, पार्शियसची प्राइस इंडेक्स नंबर आहे 4ची आणि तुम्हाला डॉर्बिश वॉले आणि फिशर्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर डॉर्बिश वॉले ॲव्हरेज असते, तुम्हाला माहिती आहे. ॲव्हरेज केली एवढी मिळाली आणि फिशर्सची काय असते, रूटमध्ये ठेवायची असते. सो 90 इंटू 40 आणि 90 आणि 40 यांचं इंटू केल्यानंतर जे आन्सर आहे त्याच्या स्क्वेअर रूट केल्यावर 60 मिळत आहे. सो 90 इंटू 40 3600 आणि त्याचा रूट येणार 60 म्हणजे 60. ओके, देन डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. P0Q0 140 आहे, P0Q1 200 आहे, P1Q0 350 आहे आणि समेशन P1Q1 460 आहे. लास्ट पेज पार्शियस, डॉर्बिश वॉलेस अँड मार्शल एजवर्थ यांच्या प्राइस इंडेक्स नंबरच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. सो सी ऑल व्हॅल्यूज लिहून घेतल्या. लास्ट पेज म्हटल्यावर काय ना P1Q0 अपॉन P0Q0 इंटू 100 आणि मग हे सॉल्व्ह केल्यानंतर व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत ऑल, त्या यूज करायच्या आहेत आणि सॉल्व्ह करायचं. देन पार्शियस घ्यायचं तर P1Q1 अपॉन P0Q1 समेशन असणार आहे पुढे इंटू 100. व्हॅल्यूज घेतल्या यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत इंटू 100 आणि मग सॉल्व्ह करायचं आपल्याला. ओके, दोन्हीचे ॲव्हरेज जे येणार त्यांची ॲव्हरेज लास्ट पेजची व्हॅल्यू आली 250, पार्शियसची व्हॅल्यू 230, त्यांची ॲव्हरेज जी येणार ती इथे येणार आहे, दॅट इज डॉर्बिश वॉले आणि मार्शल एजवर्थ त्यांचे ॲडिशन्स त्या पद्धतीने दाखवायचे आणि इंटू 100 म्हणजे आन्सर मिळणार. ओके, डिवाइड मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला हे आन्सर मिळायला हवं. ओके, देन क्वेश्चन 7. सी क्वेश्चन नंबर 7. Given the Laspey's and Dorbish Wallace price index number are 1.60 and 164. Laspey's and Dorbish Wallace दिलेले आहे. Find the Parshish price index number. So ओके, दोन्ही लिहून घेतलं. आता डॉर्बिश वॉलेसच फॉर्म्युला यूज करावा लागेल कारण दोन्हीची ॲव्हरेज असते. लॅस्पेसची आहे आपल्याकडे, पार्शियस नाही आहे. मग ते फिल केली व्हॅल्यूज जे काही दिली आहे ती 164.8. टू इकडे आणले, डॉर्बिश वॉलेला इंटू होणार, इंटू केल्यावर ही व्हॅल्यू मिळाली आणि लास्ट पेजची नंतर मायनस होणार आहे इकडे आणल्यानंतर. सो इट इज लाईक इक्वेशन आणि मग व्हॅल्यू तुम्हाला 168.04 मिळणार आहे. आणि तुम्ही 2 इकडे आणले तर इंटू होतील, नंतर L पॉझिटिव्ह आहे तिकडे आणले तर मायनस होणार आणि मग इकडे आणणार फक्त 500 आणि मग यांची इंटू आणि मायनस केल्यावर नंतर व्हॅल्यू येणार आहे ही. ओके, 7 इझी आहे, फोकस इट. देन क्वेश्चन नंबर 8. गिवन दॅट व्हॅल्यूज प्रोव्हाइड आहेत वन्स अगेन. मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर 150 आहे, तुम्हाला लास्पेस प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचं. सो बघा, तिनेही व्हॅल्यूज लिहून घेतल्या. मार्शल एजवर्थची लिहून घेतली. मार्शल एजवर्थचं तुम्हाला फॉर्म्युला घ्यायचा आहे, घेतला आणि व्हॅल्यू फिलअप केला. फक्त ही व्हॅल्यू मिसिंग राहिली आहे, ही सॉल्व्ह करायची. तर आधी हे ॲडिशन होईल
100 आणि हे ॲडिशन इकडे येणार. ओके, 100 डिवाइडमध्ये आणि हे अप्पर व्हॅल्यूमध्ये गेले 600 झाले. यांचे कॅल्क्युलेशन 900 आणि 350 इकडे याला मायनस होणार, 550 येणार आहे. सो आफ्टर 550 ही व्हॅल्यू भेटणार आहे. आणि नंतर तुम्ही लॅस्पेस घेऊ शकता, कारण लॅस्पेसच्या फॉर्म्युलामध्ये ही यूज होणार आहे इंटू 100 आणि तुम्हाला एवढी व्हॅल्यू मिळणार लॅस्पेस. ओके, देन नेक्स्ट आहे 9चा. तुम्हाला क्वेश्चन इथे दिसत आहे, फाइंड एक्स. एक्स फाइंड आउट करायचा आहे. लॅस्पेस आणि पाचशेचे इंडेक्स नंबर्स इक्वल असतील, दोन्ही इक्वल आहे. लॅस्पेस आणि पाचशेचे प्राइस इंडेक्स नंबर इक्वल असतील आणि ही व्हॅल्यू जर व्हॅल्युएशन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला शोधायचं आहे एक्सची व्हॅल्यू ही. ठीक आहे. ओके, फर्स्ट काय करणार आपण, स्टँडिंगमध्ये ऑल लिहून घेणार आहोत आणि कॉलम वाईज प्राइस आणि क्वांटिटीचं रिलेशन शो करणार आहोत. P0 Q0 P0 Q1 P1 Q0 P1 Q1 आणि मग त्यांचे मल्टिप्लिकेशन मिळणार ते एक्स सोबत मल्टिप्लिकेशन असणार ते असे मिळणार आहे. त्यांची ॲडिशन 5x आणि 20 ॲडिशनमध्ये, 2x आणि 10 ॲडिशनमध्ये, तर ही ॲडिशन आहे त्यांची. आणि मग इथं आपल्याला फॉर्म्युला घेऊन सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो इथून स्टार्ट होते ते. व्हॅल्यूज लिहून घेतल्या, दोन्ही इक्वल दाखवलेलं आहे, दोन्हींचं फॉर्म्युला इक्वल, दोन्हीच्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू फिलअप करायची आहे. ओके, फिलअप केली, 100 गेले आणि 5x + 20/30 आणि 2x + 10/14 आणि मग हे क्रॉस मल्टिप्लाय केलं, 14 इकडे 30 इकडे आणि मग हे अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन झालं आणि मग 60 आणले इकडे रिव्हर्स आणि 280 इकडे आणले, सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर एवढे आले आणि मग x = 2 अशी व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, देन नेक्स्ट सम स्टुडंट्स, इफ लॅस्पेस प्राइस इंडेक्स नंबर इज 4 टाइम्स पाचशेच प्राइस इंडेक्स नंबर, रिलेशन दिलंय लॅस्पेस आणि पाचशेच्या प्राइस इंडेक्स नंबरचं कसं असणार आहे. तर 4 टाइम्स म्हटलं, लॅस्पेस = 4 टाइम्स ऑफ पाचशेच. अँड डॉर्बिश-बाउले प्राइस इंडेक्समध्ये फाइंड द रिलेशन्स बिटवीन डॉर्बिश-बाउले अँड फिशर प्राइस इंडेक्स. दोघांचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे, डॉर्बिश-बाउले आणि फिशर्सचं. तर डॉर्बिश-बाउलेचा फॉर्म्युला फिल केला इथे. ओके, त्याच्यामध्ये फक्त लॅस्पेसचीच व्हॅल्यू मिळेल आपल्याला इथे आणि हे सॉल्व्ह करायचं आहे. तर मग हे दोन इक्वल झालं ना, कारण लॅस्पेसची व्हॅल्यू फिल केली 4, पाचशेच व्हॅल्यू. सो इट इज रॉंग. 4 and 1 येते. सो 4 and 1 ॲड होणार 5 अँड पाचशेच इंडेक्स अपॉन 2. सर डॉर्बिश-बाउलेची व्हॅल्यू मिळाली आणि फिशर्सच्या काय आहे तर इंटू रूटमध्ये फॉर्म्युला आहे. सो व्हॅल्यू फिल केल्यानंतर किती येणार ते 4 × 1 5, 4 × 1 4च येणार. येस, सो √2 आला आणि याचा स्क्वेअर गेलेला आहे, मीन्स सिंगल आलेला आहे. सो हे येणार फिशर्सची व्हॅल्यू. आणि आता दोघांचं रिलेशन दाखवायचं. सो डॉर्बिश-बाउलेची व्हॅल्यू काय आहे ती घ्यावी लागेल आणि फिशर्सची व्हॅल्यू काय ती बघावी लागेल. काय असणार ती. सो पी तिथेच ठेवले. सो इकडे आणलं तर 2/5 जे आहे ते रिव्हर्स होणार आणि 2 डॉर्बिश-बाउले अपॉन पी. सो 2 डॉर्बिश-बाउले अपॉन 5. सो अशा पद्धतीने ते येईल. प्राईसवालीची व्हॅल्यू आहे तिथेच राहिली आणि मग त्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन्स काय ना 2 to the 4, 5 इकडे आणले तर 5 फिशर्स आणि 4 डॉर्बिश-बाउले येणार. सो 5 and 4 यांचं व्हॅल्युएशन येणार आहे सेकंड, 5 and 4. ओके, जस्ट इथे थोडं सॉल्व्ह केलं असतं ना पुढे 5.2ला इकडे आणलं रिव्हर्स तर 2.5 होणार. सो आपल्याला प्राइसची पीची जी व्हॅल्यू ती मिळणार आहे 5.2 डॉर्बिश-बाउले आणि ती इथे फिल करायची आहे पीच्या इथे कम्प्लीट. ओके, दॅट्स इट. आणि मग सॉल्व्ह. लास्ट सम, डॉर्बिश-बाउले अँड फिशर प्राइस इंडेक्स नंबर्स आर 5 and 4 रिस्पेक्टिव्हली. फाइंड लॅस्पेस अँड पाचशेच प्राइस इंडेक्स नंबर. दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. डॉर्बिश-बाउलेचा फॉर्म्युला घेतला, पाचशेचा फॉर्म्युला घेतला आणि मग हे सॉल्व्ह केलं. तो इकडे आणलं 10. ओके, यांची ॲडिशन 10 आणि इकडे रूट तर 4 आहेच. पुढे कसं सॉल्व्ह होणार आहे बघा. लॅस्पेस आणि पाचशेच आपल्याला शोधायचं आहे. ओके, ऍक्च्युली हे सॉल्व्ह केलेलं आहे. स्क्वेअर रूट काढल्यानंतर फिशर्सच्या इंडेक्सला स्क्वेअर रूट होतं इथे. हे स्क्वेअर रूट काढलं म्हणजे दोन्हीकडे स्क्वेअर केला तर लॅस्पेस आणि पाचशेच इंटू 16 होणार. ते स्क्वेअर होणार दोन्ही साईडला, बोथ साईडला स्क्वेअर. आणि मग याच्यातून फक्त लॅस्पेसला इकडे आणला तर 500 = 16 लॅस्पेस. ओके, आणि आता याच्यामध्ये व्हॅल्यू फिलअप करावं लागेल. 500ची व्हॅल्यू शोधली ना. येस, तर पहिलं इक्वेशन जे आहे याच्या प्लेसवर तुम्ही व्हॅल्यू फिल करा तर हे दोन्ही इक्वल राहतील आणि याच्या पीच्या प्लेसवर ते आता आलेली व्हॅल्यू फिल करता येईल, मीन्स ही.
सो ही फेल केली, इज इक्वल टू 10. आणि आता हे सॉल्व्ह करायचं आहे. सो इकडे आणले तर इंटू होणार प्लस 16 इज इक्वल टू 10 आणि मग त्या पद्धतीने येतील, स्क्वेअर झाला आणि इकडे 16 इज इक्वल टू 10. ओके, आणि मग हे इकडे आणणार आणि 16 तिथेच याने इंटू केलं ना दोन्ही साईडला. कसं सॉल्व्ह होणार? ऑल साईडला मल्टिप्लिकेशन केलं, याने इथे मल्टिप्लाय केला, स्क्वेअर झाला, याने इथे मल्टिप्लाय गेले आणि इथे मल्टिप्लाय केल्यावर 10 असे येणार आणि मग इकडे आणले, मग ते स्क्वेअर रूट होणार. स्क्वेअर रूट तिथेच आहेत, क्वाड्रेटिक इक्वेशन बनणार ते मायनस प्लस 16 आणि मग ते सॉल्व्ह होणार आहे. तर 16 म्हटल्यानंतर मल्टिप्लिकेशन 16 येईल आणि ॲडिशन 10 येईल. असे ॲडिशन आपल्याला असे नंबर्स घ्यावे लागतील. सो 8 2 16 मायनस मायनस दोन्हीचे ॲडिशन, मल्टिप्लिकेशन प्लस 16 आणि ॲडिशन मायनस 10 होत आहे, म्हणून -2 आणि -8 व्हॅल्यू घेतली दोन्ही ठिकाणी. ओके, दोन्हीकडे L2 and 8 मिळाले. जर L अजूम केली 2 तर P येणार 8 आणि L अजूम केला 8 तर P येणार 2. तर अल्टरनेटिव्ह राहणार ते. सो बट AM इज ग्रेटर दॅन GM. नॉर्मली अरिथमॅटिक मीन मोठा असतो जॉमेट्रिक मीन पेक्षा, म्हणून पार्शियल इंडेक्स मोठा असेल आणि लास्पेस इंडेक्स छोटी असणार आहे ते इथे. ओके, सो इथे ह्या एक्सरसाइजचे मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण डिस्कस केले आहेत. 3 आणि 4 बॅलन्स ठेवलेला आहे, तो नंतर होणार आहे. सो तुम्ही या पूर्ण ऑल एक्सरसाइजला फोकस करायचा आहे. ठीक आहे, फाईन. आता आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मिळेल, तोपर्यंत गुड बाय.